प्रकारामध्ये जाऊ. एक हे की माझे दोन पाय मी एका पायाला उजव्या पायाला सुरुवात करतोय. सो हे असं आहे. आता मी याला पुढे घ्यायला सुरुवात केली. ते एंडवालं जे काय ते केलं आणि मी हा खाली आणला. मग मी दुसरा पाय केला. तेव्हा याचं मागचं होणार आहे, याचं पुढचं होणार आहे. हे दोन झाले. बघ माझं थरथरतो आणि माझा सरळ पण नाही. सो ही एक्सरसाइज करायच्या आधी स्ट्रेच केलेला पाहिजे आयडियल. म्हणजे डायरेक्ट पेशंट आला आणि व्हीएमओ करतोय, शक्यतोवर करू नका. असं शक्यतोवर नाही. कधी नाही जमलं केलं तर दॅट्स फाईन. पण याला ताणलेलं असलं तर माझा पाय सरळ होऊ शकेल. आता मला प्रॉब्लेम नाही तर माझा होतोय, पण एवढे प्रॉब्लेम असेल तर पहिले मोबिलायझेशन किंवा पहिले स्ट्रेचिंग झाल्याशिवाय, फ्लेक्झिबिलिटी झाल्याशिवाय शक्यतोवर स्ट्रेंथनिंग करू नये. ठीक आहे. इव्हन जॉईंट मॅनिप्युलेशन आपण देतो तर ते त्याच्यानंतरच देतोय. जॉईंट मॅनिप्युलेशन कधीच आपण असं देत नाही. विदाउट मोबिलायझेशन किंवा विदाउट स्ट्रेचिंग, विदाउट फ्लेक्झिबिलिटी आपण देत नाही. नर्व इज ऑप्शनल. ते नंतरही घेऊ शकतो, आधी घेऊ शकतो. नर्व इज ऑप्शनल, राईट. हे झालं याच्याबद्दल. आता दुसरी पद्धत काय आहे की मी वरचा पाय मी हा खाली आणतोय ना, त्याची स्पीडबद्दल बोलत होतो आपण. सो फर्स्ट मी हा केला, एंडमध्ये ऑसिलेशन्स केले, त्याच्यानंतर होल्ड यू कॅन ॲड इफ यू वॉन्ट. सो मी 15 ऑसिलेशन केले, 5 ऑसिलेशन केले, जसं सगळे सांगतील. या पेशंटला किती हे विचारून घ्यायचं. एंड ऑसिलेशन्स किती करायचे ते सांगतील 10 करा. फाईन, तर 10 ऑसिलेशन्स दिले आपण. ठीक आहे. पण 10 ऑसिलेशन झाले ना की त्याला 11व्यांदा काय सांगायचं की तू इकडे जाऊन आता इथेच होल्ड कर 35 सेकंड. नाही जमलं 10 सेकंड. फाईन, होल्ड कर. इथे हात ठेवायचे. हे एक सेकंड, एक सेकंड. हा फरक बघ मला जे दाखवायचं. हे करायचं पिशवी इथे. जोर नको लावू, स्नायू फील लागतंय पोटाला. ही व्हीएमओ आहे. तुमची चेक करा. सगळे चेक करा, चेक करा. आहे का सांगा, आहे का सांगा. या स्नायूला नका बघू. गुडघ्याच्या जस्ट आत हा जो खड्डा पडतो ना तिथे ते आलं पाहिजे. तुमचं कोणाचंच नाही म्हणून सांगतो. नाहीच आहे, गायब आहे. याचा अर्थ तुम्ही पण करायला पाहिजे. अदरवाईज नी प्रॉब्लेम पक्का. इन्क्लुडिंग प्रिया आहे. तुमचं कोणाचंच नाहीये, एकीचं पण नाहीये. आता माझ्या 2 पायात देखील फरक आहे. आहे कमी जास्त. मग आता मी काही गेम्स फुटबॉल खेळतोय म्हणून होतोय अशातला विषय नाही. जसं आपण वापरतो ते वाढणार, जे नाही वापरत ते गायब होणार, म्हणजे कमी होणार. सो मसलची, जसे ते आले होते मुंबईवर आता, तो जो त्याचं नाव प्रतीक जो आला तर त्याचा साईज कमी झाला, म्हणजे त्याला मसल वेस्टिंग म्हणतात. युनिव्हर्सल रूल आहे, जे आपण नाही वापरत ते नाहीसं होईल, गायब होईल, कमी होईल. सो त्याचा साईज कमी होतो, शक्ती कमी होते, कपॅसिटी, फिटनेस जे काय ते कमी होत जातं. प्रॅक्टिस केली तर होणार. वापर तसा असणार कशाचाही, बिलकुल. मग आता तू कार चालवते पासून तू काय काय आपण दिवसभरात काम करतोय त्याचा इम्पॅक्ट असणार. सेकंड, डॉमिनंट हँड म्हणतो आपण तसं, की जास्ती आपण एक बाजू वापरत असतो. मग युजली ती वर असते, ती जास्ती स्ट्रेंथवाली असते वगैरे वगैरे. सो इनेट देखील असतं. मी जर लेफ्टी आहे तर युजली माझं लेफ्ट जास्ती होणार. मी ओरिजिनली मी जर म्हटलं तर मी लेफ्टी आहे आणि करतो राईटनी आहे, त्यामुळे माझं दोन्ही मेंटेन होतं बऱ्यापैकी. आणि मुद्दामून पण करतो. ट्रीटमेंटच्या वेळेस तर एक्सरसाइजेस करून घ्यायची. पेशंट ट्रीट करताना मी माझं स्ट्रेच करायचो. आपण हे करू शकतो. पेशंटला पत्ताही लागत नाही, आपलं काम होऊन जाईल, सेपरेट करायची गरज नाही. सो ते करू शकतो. कमिंग बॅक टू दिस एक्सरसाइज, की आपण आता खालून वर जाण्याचं केलं. आता दुसऱ्या वेळेने हे कसं करू शकतो. मी स्टार्टच इथून करेन. दोन्ही पाय माझे सरळ आहेत, हे असे बाहेर गेलेले आहे, मी याला वळवतोय, सरळ करतोय, राईट. आता हे सरळ आहे, बँड तसाच आहे. एक पाय मी मागे घेणार, सेंटरला आणणार. हा माझं काम काय आता, हा स्टॅटिक आहे, हलत नाही, याला मेंटेन करणं माझा रोल आहे. सो स्टॅटिक याला बनवलं आणि याला डायनामिक हँड्सला, म्हणजे मागच्या याला आपण हे ओढत चाललो, हे खाली आणलं. परत वर गेलो म्हणजे पॉज, मग दुसरा पाय, तोपर्यंत याला रेस्ट, हा ओढणार. याचे 5 ऑसिलेशन करू शकतो. मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही दोघी खास करून, की हे सेम आहे का. म्हणजे हे इकडून खालून वर काय, वरून खाली काय, हे सेम आहे का. तुम्ही पण सांगू शकतो. काय डिफरन्स आहे. डिफरन्स असेल तर काय डिफरन्स आहे सांगू शकतेस. विचार कर, तू कर नाही कर.
ते घिसेल. खाली कर. खालून वर केला होता ती एक होती. आता स्टार्टिंग पोझिशन दोन्ही वरची आहे. इतर दोन्ही याला- वर कर ना, दोन्ही वर कर ना टू स्टार्ट विथ. हा ह्याला पण होल्ड करणार तेव्हा इथे पण ताण पडणार ना आपल्याला. ताण पडण्यापेक्षा वापर हा. होणार, स्नायू कॉन्ट्रॅक्ट हा. होणार, एफर्ट पडणार. ताण म्हणजे स्ट्रेच वर, Stretch. त्याला ताण आपण मराठीत वापरतो बट शब्द हे ठेवू. आता मॅडमनी तो मागे ओढलाय, तो मागे ओढशील प्लीज मागेपर्यंत उजवा. हा मेंटेन करतायत मॅडम वर आणि तो मागे ओढत जा. हा याच्यात अजून एक विसरायच्या आधी या पायाची पोझिशन मध्ये अशी केली, सोपं बनवायला. याच्यात मेन काय करायचंय, हे न्यूट्रल ठेवलं पाहिजे पेशंट. का? कारण असं वापरून ते दुसऱ्या स्नायूची याच्यासाठी हा इरॅडिएशन वापरायचा प्रयत्न करतात. ट्रिक मुवमेंट म्हणा, दुसऱ्या स्नायूंची शक्ती कंपन्सेट करायला वापरतात. ठीक आहे. परत तसं. पाय न्यूट्रल, पंजा न्यूट्रल, अँकल न्यूट्रल. राईट. बरं, माझा प्रश्न होता की हे इथून असं करणं आणि परत वर जाणं ही एक पोझिशन, दुसरं इथून असं करणं आणि परत हे जाणं, हे सेम आहे का काही फरक आहे? याच्यात थोडस काय स्ट्रेंथिंग मध्ये फरक पडेल ना, असं नाही का इथे लूज होईल ना. स्टँडिंग नाही, या पोझिशन एक्सरसाइजची गोष्ट करतोय. इथे असाच ताण घ्याय, इथे कमी जास्त होईल ना. बरोबर, म्हणजे डायनॅमिक होईल. हा. पण मग एक पाय खाली होता तेव्हा पण तर तसंच होतं ना, तो पण खाली याच्यात होता जास्त एवढाच होईल फरक ना. होता. हा थोडासा खाली करणार तर मग याला बरोबर relaxation बोलतेस. येईल. ऍक्च्युली जेव्हा खालचा धरला होता तेव्हा मागचे स्नायू या रेंज मध्ये पकडत होते. हा. ठीक आहे. जेव्हा हे पुढे धरलंय तर याला या सरळ असताना याला धरून ठेवायला लागतंय आणि दुसरा पाय मागे येतोय. हा. ठीक आहे. सो याचा स्टॅटिक त्याचा डायनामिक होतो थोडक्यात. आणि एरवी हा आयसोमेट्रिक. आता इथे आपण जेव्हा असं करतो तेव्हा याचा आयसोमेट्रिक किंवा स्टॅटिक किंवा न हलता आणि याचा आपण डायनामिक करतो. एक लक्षात ठेवा, जेव्हा मी एक्सरसाइज करतोय माझं फेवरेट आहे, मी माझ्या पूर्ण प्रॅक्टिसमध्ये वापरलेलं आहे की हा बायसेप्स बद्दल बोलतोय. हा आपण जेव्हा आत घेतोय सो याचं बल्क वाढतंय. ठीक आहे. सो याला टुवर्ड्स द सेंटर म्हणतात, म्हणजे सेंटरच्या दिशेत फायबर्स येतात. राईट. हे झालं. दुसरं आहे की जरी हे वजन आहे आता आणि मी जोर लावतोय असं अज्युम करू, याच्यात फार पडत नाही, जास्ती वजन असतं तर पडलं असतं, बँडने पडेलच. सो हे करतोय तर हे न हलता देखील मसल कॉन्ट्रॅक्ट होते, ही स्टॅटिक झाली. आणि तिसरं हे की हे वजन तसंच आहे आणि आता मी स्लो अंडरलाईन करून सांगतोय, स्लो खाली चाललोय. हात ठेव तुझा फील करायला, डावा हात त्याच्यावर ठेव. हा एल्बो जरा टेकव अंगाला, हा टेकव. आता वरपर्यंत जा. हे झालं कॉन्सेंट्रिक सेंटरच्या वेळेस जात आहे. आता तू धरून ठेव, म्हणजे आत घे. बघ आता तुझे स्नायू काम करताय, ओढताय, एफर्ट येत आहे, पण मी अडवलंय पण तरी पण कॉन्ट्रॅक्ट करताय ना, याला स्टॅटिक म्हणतात. आयसोमेट्रिक नाव आहे, स्टॅटिक म्हणून. ठीक आहे. आता खाली जाताना स्लो जा. करताय लक्षात येतं, आता पण करताय. ही जी आहे ना थर्ड कॉन्ट्रॅक्शन, याने पेशंट लवकर स्ट्रेंथ वाढते, 1/3 टाइम मध्ये वाढते. सो जिथे पॉसिबल आहे, खूप मसल वीक असली तर आपण तिथे इसेंट्रिक नाही देऊ शकत. मॅन्युअल हाताने देऊ शकतो पण असं नाही सांगू शकत. पण त्या हिशोबाने आपण त्याला चेंज ॲज फिजिओज रेंजेस मध्ये आपण बोलू. तेच मॅडमनी करत. मॅडमनी तेच तेच मॅडमनी केलं ना, वेटनी तेच केलं, मॅडमनी तेच केलं. आणि काहीच नसेल तर गुरुत्वाकर्षण. म्हणून स्लो येणं तितकंच इम्पॉर्टंट. अंडरलाईन स्लो. कोणी जर असं फास्ट सोडतंय, ते सर आता तिकडे पॅरालिसिस वाले आपले बोसामिया सर, ते असे हळू खाली जात होते आणि मग दम सोडून देत होते. का? कारण तिथे वीक आहे, त्यांना जमत नाही आहे. तेच ट्रेनिंग जर आपण केलं त्या रेंजमध्ये तर त्यांचं काम होऊन जाईल. कमोडवालं, खाली लो पोर्शनवालं, ते होऊन जाईल. तसंच उठताना पण, तसंच बसताना पण. प्रॅक्टिस म्हणजे काय, जास्ती वेळा केलं की स्नायूंची शक्ती वाढेल. सिम्पल. सो हे प्रिन्सिपल आपण सगळीकडे वापरणार. VMO इज ॲज सच डन. याच्यात काही तुम्हाला सांगायचं आहे, ॲड करायचं Oscillations करा. without oscillation. राईट, सॉरी मेन सोडलं. स्ट्रेंथ जे ऑसिलेशन्स आपण ऑलरेडी बोललोय की VMO मध्ये मी वर आलो, ते पॉज जे बोललो ना आपण. सो कधीही मी तो बॉल हा मी घेतला, हा आत आणला आणि मी हे खाली घेतला, मी मध्ये थांबत नाही. ठीक आहे.
सो हे फुल मी करतोच आहे ना, पण जेव्हा मला समज इथे स्ट्रेंथन करायचंय, समज मी एंड पर्यंत आलेलं आहे, तर मी एंडला जिथे अवघड जात आहे, मी 0 ते 10ची स्केल आहे, 0 ते 6 मला सोपं आहे, 7ला मला जरा थरथर होते, एफर्ट लागतोय, पेन होतोय, असं वाटतंय अवघड आहे आत घेणं, 7 पर्यंत पोहोचलोय. तर मी 7 ते 8, 7 ते 9चा प्रयत्न केला पाहिजे ऑसिलेशन्सनी स्लो. त्याला स्लो रिव्हर्सल नाव देऊ. सो स्लो रिव्हर्सल 7 ते 9 मध्ये करायचं, पण 7 ते खाली 4 पर्यंत 5 पर्यंत यायचं नाही. म्हणजे मी असं करताना मी हा ऑसिलेशन केला आणि मी खाली आलो असं नाही. मला 10 ऑसिलेशन करायचे, तर मी 6 पर्यंत आलो, सोपं होतं. 7ला थोडं अवघड बनलंय, 7 ते 8चा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्याचे ऑसिलेशन मी जे काय मॅडम सर जे कोणी सांगते ते 10 ऑसिलेशन्स केले आणि नंतर मी 0ला आलो. ठीक आहे, आता हे स्ट्रेंथमध्येही सेम आहे, हे मला शोल्डर एक्सरसाइज करायचं आहे तिथेही सेम आहे. सो मी इथे येतोय, शुभ पॉज ऍड करायचा याच्यात आपल्याला नियमामध्ये, आपण देतोय फॅन्टॅस्टिक, सुपर. आता याची जी काही लेवल आहे, शोल्डर लेवलला आपण पहिले करतोय, पाय सरळ वगैरे वगैरे एक्सरसाइजमध्ये जे काही आहे इथे अडतंय म्हणून ठीक आहे, स्टील ओके. सो मी पुढे येतोय म्हणजे काय, मी 0 ते 6 मध्ये आलो, 6 इज इझी, 7 पर्यंत आलो, मला वाटतं तर याच्या पुढे जाणं शक्य नाही. ठीक आहे, आता पेशंटला पेन होतंय, मला काही शोल्डरला नाही आहे, मे बी 4लाच होईल, म्हणजे इतकंच येईल पेशंट, मला अरे यार दुखतंय, फाईन. ते त्याचं झालं 6, 7. ठीक आहे, आता 7 ते 9 करायचं आहे आपल्याला. मग त्याला काय म्हणायचं, त्या पेनमध्ये कम्फर्टेबल पेन पाहिजे, सिव्हिअर नकोय, त्या पेनमध्ये नॉन जर्की म्हणजे स्मूथ ऑसिलेशन द्यायचं आहे आपल्याला. सो पण मी 7 ते 9 गेलो आणि परत 7 पर्यंत आलो. 7 ते 9 आणि पेशंट काय करतो, परत मागे येतो, परत असा मोठे ऑसिलेशन घेतो. फायदा त्याला कमी होईल. जास्ती फायदा द्यायचा असेल तर 0 ते 7 आलो, तिथे थांबू द्यायचं, पॉज ऍड करून टाकायचा. सो जाता येता तुम्ही पण बघताय, करेक्ट करून टाका पेशंटला तिथलं तिथे. तो 7ला आला, 7 ते 9 मध्ये त्याला ऑसिलेशन त्यांनी केले, 5 केले, एरवी आपण 10, 15 असे 12 सांगतो, 5 केले आणि नंतर मी 0ला आलो. हेच मी या लेवलला केलं, हेच मी या लेवलला केलं, नाही तर वरच्या केलं. सो प्रत्येक एक्सरसाइजमध्ये ऑसिलेशन 0 to 7 किंवा 6 आणि त्याच्यात पुढे 1 किंवा 2चा प्रयत्न करणार, म्हणजे एफर्ट वापरणार. आता हे जे माझं 0 ते 6 आहे, 2 दिवसांनी ते 6 अजून पुढे गेल्यावर होईल, जे आधी 8 होतं तिथे माझं 6 बनून जाईल, म्हणजे माझी रिकव्हरी झाली, माझं हे वाढलंय ना, तर मी पुढे गेलोय रिकव्हरीमध्ये. फाईन, जी 6 आहे 7 आहे त्याच्या पुढे मला करायचं, सिम्पल. हे कळतंय, 0 to 7. तो 7 ते तो जर मागे आला तर प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा इफेक्ट कमी होईल. ठीक आहे, VMO शुड बी डन ॲज सच. फक्त त्यांनी मग ते स्वतः ट्राय करायचं. सगळ्यात फेवरेट आहे आणि